नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, SSC GD आणि RRB ग्रुप डी आणि आपलं NTPC सीरीज चालू आहे। त्याच्यामध्ये आपण दररोज 10 प्रश्न बघतो आहे। आज आपण बघा त्याच्यातले आपण 10 प्रश्न बघूया। बघा काय असेल, पहिला प्रश्न आहे तर काय आहे पहिला प्रश्न बघा, सोने चांदी यांचं गुणोत्तर दिलं आपल्याला 8.12 या प्रमाणात एकत्र वितळले जातात। सोने आणि चांदीला जर 30 किलो सोने वापरले असेल या वितळण्यामध्ये तर एकूण वितळलेल्या मिश्रणाचे वजन किती आपल्याला विचारलं आहे मित्रांनो। आता मला सांग मित्रांनो, पहिलं काय, सोनं आहे आणि चांदी आहे, म्हणजे सोन्याचं गुणोत्तर हा 8 असेल आणि चांदीचं 12 असेल। हो, तर सोनं दिलं आपल्याला किती आहे, मग सोन्याचं गुणोत्तर किती असेल, 8 आहे। मग आपण हे 8 करणार आणि ते आपल्याला दिलंय 8 म्हणजे 30 आहे, 30च्या बरोबरीत आहे सर 8। हो, मग आता काय करायचं आहे, तर एकूण आपल्याला विचारलंय ना, एकूण म्हणजे हे दोन्ही असेल, मग दोघांची बेरीज करा, 12 आणि 8 20, म्हणजे हे सर 20 म्हणजे किती आपल्याला काढायचं आहे। इथे गुणाकार टाका आणि हा 8 फक्त भागीला आणा, याला फक्त कटछाट करायचं आहे मित्रांनो। 4 दुनी 8, 4 पंच 20, बे 1 बे, इथे भाग दिला तर 15 जातो, 15 5 सर तर 75, म्हणजे एकूण किती आहे मग, तर 75 किलो आहे एकूण। आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। आणि प्रश्न आला NTPC CBT 1 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। ठीक आहे, चल अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। हा बेसिक प्रश्न होता, सोपा प्रश्न होता, पहिलाच प्रश्न होता। आता जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं आपल्याला डेप्थ आपली वाढत जाईल। चल आता हा दुसरा प्रश्न बघा काय आहे, या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 3:4 च्या प्रमाणात ॲल्युमिनियम आणि निकेल मिसळून मिश्र धातू तयार केला जातो। काय म्हणते, ॲल्युमिनियम आणि निकेल हे दोन वापरून मिश्र धातू तयार केला जातो। हे करण्यासाठी 36 किलो ॲल्युमिनियम आणि डॉट डॉट म्हणजे इथला किलो निकेल वितळावे लागेल। म्हणजे म्हटलं आहे हे 3:4 आहे ना, याच्यामध्ये ॲल्युमिनियम 36 आहे आणि निकेल किती असं आपल्याला काढायला सांगितलं आहे। मग आता मला सांगा, हा 3 म्हणजे ॲल्युमिनियम असेल आणि 4 म्हणजे हा निकेल असेल। मग आता ॲल्युमिनियम दिलं आहे, ॲल्युमिनियम किती आहे 36, गुणोत्तरामध्ये किती आहे 3, म्हणजे आपण असं म्हणू शकतो 3 म्हणजे सर हे 36 किलो आहे ना, हे 3 36च्या बरोबरीत आहे। मग आपल्याला काढायचं काय, निकेल इथे 4 आहे ना, मग तेच 4 म्हणजे आपल्याला काढायचं आहे हा 4 सर इथे, बस इथे गुणाकार टाका, हा 3 भागीला आणा। आता फक्त याला मित्रांनो कटछाट करायचं आहे, 3 1 3, 3 1 3, 3 दुनी 6, 12 चूक तर सर हे 48, म्हणजे 48 kg आहे काय, तर निकेल आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे। आणि प्रश्न आला ग्रुप D 2022 मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो। ठीक आहे, आणि असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला येतात आणि हे सर्व प्रश्न ग्रुप D आणि NTPC मध्ये आलेले हेच प्रश्न आपण घेतो आहे। ठीक आहे, चल मित्रांनो, मी जे तुम्हाला शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की जसं ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल। चल आता पुढचा प्रश्न बघा। आता बघा, 25 लिटर मिश्रणात आम्ल आणि पाण्याचे प्रमाण काय आहे, आम्ल आणि पाण्याचे प्रमाण 4:1 आहे। नंतर मिश्रणात 3 लिटर पाणी मिसळले जाते, तर नवीन मिश्रणातील आम्ल आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल असं आपल्याला प्रश्न विचारला आहे। आता बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 25 लिटर काय आहे मिश्रणात, हे आम्ल आणि पाण्याचं मिश्रण हे आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा एकूण किती आहे सर, तर हे 25 आहे, हे 25। आता 25 म्हणजे ह्या दोघांचं 25 असेल ना, मग हे सर 5 5 5 तर 25, म्हणजे एकाचं काय असेल, एकाचं आहे सर 5, एवढं क्लिअर आहे। आता पुढे काय आहे सर, तर हे सर आम्ल आहे, हे सर आम्ल आणि दुसरं काय आहे, तसं दुसरं पाणी आहे। आता त्यांचं गुणोत्तर काय आहे, 4:1। आता काय करायचं, हे 1 आहे ना, एकाला आपण गुणू शकतो। बघा इथे गुणाकारामध्ये हे 5 टाका आणि इथे पण 5 टाका, म्हणजे इथे पण हे 5 टाका, बरोबर 5 चूक सर तर 20 आणि 5 1 सर तर हे 5, म्हणजे मित्रांनो ॲल्युमिनियम 20 kg असेल तर पाणी 5 आहे आणि आपल्याला काय विचारले, 3 लिटर पाणी वाढवले। आता 3 लिटर याच्यामध्ये वाढवायचं आपल्याला, मग काय गुणोत्तर होईल, नवीन मिश्रणाचा आम्ल तर काय गुणोत्तर होईल असं आपल्याला विचारलं। आता फक्त आम्ल तोच राहील,
आमल्यामध्ये 20मध्ये काही टाकायची गरज नाही, पाण्यात फक्त आपल्याला 3 लिटर टाकायचं आहे, बस यांची बेरीज करा. का इथं तर काही टाकलंच नाही, ते म्हणजे 20 म्हणजे 20च राहील. याच्यात 5मध्ये 3 टाकलं आहे, किती होऊन जाईल, हे 8 होऊन जाईल सर. आणि बस यालाच फक्त भाग द्या. आता सर 4 दुनी हे सर 8 आणि हे 4 पंच सर 20. म्हणजे नवीन गुणोत्तर काय झाले, मग पाण्यामध्ये आपण 3 लिटर टाकल्यावरती नवीन गुणोत्तर झाले 8 आणि हे गुणोत्तर त्यांचं आहे 5:2 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 5:2. आणि मित्रांनो 2:5 बी आहे बरं का. तुमची कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर ऑप्शन क्रमांक 2 तुम्हाला कन्फ्युजन करू शकतो. तर त्याच्यासाठी व्यवस्थित बघा हे काय केलं, काहीच केलं नाही आपण, फक्त एकूण होतं. हे दोन्ही म्हणजे एकूणच आहे, कारण 2च कंडिशन आहे ना. एकूण त्याला भागलंय, 1ची किंमत काढली आहे आणि मग आपण त्याला फक्त गुणलंय, बरोबर. चला, एवढं तुम्हाला समजलं असेल. चला, जर मित्रांनो तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत चालायचं आणि सबस्क्राईब करत चालायचं. ठीक आहे. चला, आता पुढचा प्रश्न बघा. चला, आता हा प्रश्न बघा. 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचं प्रमाण काय आहे. 3 जसे या प्रमाणात आहे. जर हे गुणोत्तर 2:3 करायचे असेल तर मिश्रणात आणखी किती पाणी मिळवावे लागेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता याच्यात बघा काय आहे. पहिलं दूध आहे सर आणि दुसरी कंडिशन काय आहे सर, तर दुसरं कंडिशन सर पाणी आहे. मग आता पहिलं गुणोत्तर काय आहे यांचं 3:1 आहे सर. आणि नंतर काय होतं आहे 2:3 मला करायचं आहे याच्यात. तर पाण्याचं गुणोत्तर आपल्याला विचारलं आहे. एकूण 80 लिटर आहे, त्याचं पहिलं गुणोत्तर पाणी आणि दूध आणि पाण्याचं 3:1 आहे. जर गुणोत्तर 2:3 करायचे असेल तर मिश्रणात आणखी पाणी फक्त आपल्याला टाकायचं आहे, किती आहे. आता बघा मित्रांनो, आता दूध आहे तर याच्यात पाणी आपल्याला टाकायचं आहे. पाणी किती आहे, तर यांच्यामध्ये फरक सर 2चा आहे, बरोबर. याच्यामध्ये कितीचा आहे, तर यांच्यामध्ये फरक सर 1 आहे. म्हणजे याच्या दूध आपल्याला दूध समान करावं लागेल ना. मग याच्यासाठी मित्रांनो काय करायचं, जर आपल्याला दूध समान करायचं असेल तर बघा हे जे फरक समान आहे ना, हे फरक जर तुम्हाला समान काय बघा नवीन रेशो आपल्याला काढायचा आहे. मग ह्या दोन्ही काय करा, ह्या वरच्याला गुणायचं आहे. 2×3=6 आणि 2×1 हे 2 सर. हा एक रेशो तयार झाला आहे. जसा या रेशोला फक्त आपण सारखं करतोय. आता ह्या 3नी ह्या खालच्याला गुणायचं आहे. 3×2 सर हे 6 आणि 3×3 सर हे 9. आता बघा दूध काय आहे, पहिले 6 होता, आता पण 6च आहे. पण पाण्यामध्ये किती चेंजेस झाले, तर पाण्यामध्ये सर 7ने वाढलंय, 7 प्लस झालंय. पहिले आधी 2 होत आहे, मग आता 9 झालंय. हे मित्रांनो काय केलंय समजलंय काय. हां, यांनी फक्त आपण गुणलंय आणि हे काढलंय आपण, म्हणजे आपण हे समान केलंय. ठीक आहे. आता पुढे आता आपल्याला काय विचारलंय, आता एकूण किती आहे, एकूण 80 लिटर आहे ना. मग हे सर हे 80 आहे पूर्ण एकूण, आणि मग हे एकूण किती आहे 6 आणि 2 किती आहे, तर 8. हे सर 8 आणि गुणीला हा 7 वाढलाय ना, 7 आपल्याला टाकावं लागेल, म्हणजे 7ची किंमत आपल्याला निघेल, म्हणजे हे सर 7. आता फक्त मित्रांनो याला फक्त तुम्ही भागा. 8×1=8, हा 8शी 8 कट, म्हणजे वरती काय असेल 10. आता काय असेल 10 गुणीला सर 7, म्हणजे 70 लिटर पाणी आपल्याला टाकावं लागेल हे 2:3 गुणोत्तर येण्यासाठी. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. या प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. अजून याच्यावरती पुढचा एक्झाम्पल याच टाईपचा आहे. पुढचा एक्झाम्पल बघा. आणि मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुमचं कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. आणि प्रत्येक गणितामध्ये मित्रांनो कन्सेप्ट आहे. ठीक आहे. चला आता बघा, आता काय आहे मित्रांनो, 72 लिटर मिश्रणात 4:5 या प्रमाणात पाणी आणि दूध असेल. ह्या मिश्रणात किती प्रमाणात दूध घालावे जेणेकरून मिश्रणातील पाणी आणि दुधाचे प्रमाण हे होईल. आता मागच्या गणितामध्ये काय होतं की पाणी जास्त टाकायचं आहे, दूध आणि पाणी तेच होतं. आता काय आहे सर, तर हे पाणी आहे सर आणि हे काय आहे, तर दूध आहे सर. आता याच्यात दूध आपल्याला टाकायचं आहे. मग काय पहिलं गुणोत्तर काय सर, हे 4:5 आहे. त्याच्यानंतर किती व्हायला पाहिजे, 3:6 व्हायला पाहिजे. 3:6 होण्यासाठी त्याच्यात दूध किती टाकावं असा प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो, आता यांचा फरक काढा, कितीचा आहे सर 1चा. यांचा फरक
यांचाही फरक 1चा आहे. मग ज्यावेळेस आपण फरक 1चा आहे बरोबर, त्याच्यासाठी आपण बघा मागच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं तेच केलं होतं. आता बघा ह्या 3ने 3 चूक सर तो 12, हे 12 आणि 3 5 म्हणजे या 3ने वरच्या दोन्ही याला गुणायचं आहे. 3 चूक 12 केलं, 3 5 15 बरोबर. या 4ने आता या 3ला गुणा, 4 त्रिक सर 12 आणि 4 सक सर हे 24. आता बघा पाणी आपल्याला वाढवायचं नाही, पाणी कॉन्स्टंट 12 झालं ना. हां, आणि आपल्याला वाढवायचं काय, फक्त दूध वाढवायचं आहे. दूध किती घालावे असं विचारलं आहे ना, म्हणजे दूध किती वाढलं आहे 15 पासून 24 झालं आहे ना, म्हणजे सर याच्यामध्ये 9 वाढलं आहे, हे 9 वाढलं आहे दूध. आता 9 जर दूध वाढलं तर तेच आहे. आता एकूण किती आहे तर सर 72 लिटर आहे, हे सर 72 लिटर, 72 एकूण आहे ना, म्हणजे हे 15 आणि 12 हे एकूण आहे. 15 आणि 12 किती सर तर सर 27 आणि हे जे फरक आलं आहे ना ते गुणीला टाकून टाका 9. बस मित्रांनो याला फक्त सॉल्व करा. 9 1 9, 9 त्रिक 27, 3 1 3, 3 दुनी 6 आणि 3 चूक सर 12, म्हणजे आपल्याला 24 लिटर दूध टाकावं लागेल. 24 लिटर जर आपण दूध टाकलं तर पाण्याचं हे गुणोत्तर त्यांचं आपलं पाणी आणि दुधाचं होऊन जातं. आहे सरस ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. प्रश्न काय आहे, 6वा प्रश्न आहे. एक आम्ल आणि अल्कोहोल 3:2 या प्रमाणात असतात. या मिश्रणात 10 लिटर अल्कोहोल टाकल्यावर आम्लाचे अल्कोहोलचे गुणोत्तर 3:5 होते, तर मूळ मिश्रणात आम्लाचे प्रमाण लिटरमध्ये किती होते असा आपला प्रश्न आहे. मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, पहिले काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हा प्रश्न सॉल्व करून बघायचा आहे तुम्हाला सॉल्व होतो का. आणि जर तुम्हाला सॉल्व झालं नाही तर मी सांगतो ती कन्सेप्ट मग व्हिडिओ बघायचा आहे. असं जर तुम्ही केलं तर तुमच्यामध्ये परफेक्शन येतं. आणि मित्रांनो याची नोट्स काढा. नोट्स जर तुम्ही काढत असाल तर तुम्हाला पुढे तुमच्याकडे हा मटेरियल अवेलेबल राहतो. ठीक आहे, चला आता बघा काय आहे, अल्कोहोल आहे आणि आम्ल आहे. सर हे आम्ल आहे, हे आम्ल आणि हे काय आहे सर तर अल्कोहोल आहे. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, पहिला गुणोत्तर काय आहे सर 3 हे 2 आहे आणि आपल्याला विचारलं आहे काय हे दुसरं गुणोत्तर. 10 लिटर टाकल्यावरती अल्कोहोलची हे गुणोत्तर होते, तर मूळ मिश्रणात आम्लाचे किती आपल्याला विचारलं आहे. मग आपण काय करायचं मित्रांनो बघा, आता दुसरं किती आहे सर हे 3 हे 5 आहे. आता आपण फक्त काय टाकतोय अल्कोहोल टाकतोय ना, म्हणजे आम्ल बघा आम्ल सेम आहे. आम्लामध्ये काही फरक आहे का, काहीच फरक नाही. आम्ल फक्त काय अल्कोहोल त्यांनी 10 लिटर टाकल्यावरती हे गुणोत्तर झालंय, त्यांनी बनवून टाकलंय आपोआप. मग आपण काय करायचं 2 पासून काय झालंय 5 झालंय, म्हणजे कितीची वाढ झाली आहे सर 3ची वाढ झाली आहे. मग आपण सर आता बघा ह्या 3 म्हणजे आपण 10 म्हणू शकतो का. हे जे वाढ झालंय हे टाकल्यावरती वाढ झाली ना, म्हणजे 10 लिटर ह्या 3च्या बरोबरीत वाढलंय. हे 3 म्हणजे 10 आहे असं आपण म्हणू शकतो. हो सर, आणि आपल्याला विचारलंय काय तर आम्लाचे प्रमाण किती असेल. आम्ल किती आहे 3 आहे ना, मग हे 3 म्हणजे आपल्याला काढायचं आहे. संपला विषय. इथे गुणाकार टाका आणि हा 3 फक्त भागीला आणा आणि मित्रांनो फक्त कटछाट करा. हा 3 कट म्हणजे काय राहील हा 10 लिटर आम्ल. आम्लाचे प्रमाण किती आहे मग तर 10 लिटर सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करायचं होतं. गणित मित्रांनो फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजावी, कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर गणित काही अवघड नाही आहे. बघा एका मिश्रणात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर काय आहे 7:5 या प्रमाणात असते. मिश्रणात 15 लिटर पाणी टाकल्याने नवीन मिश्रणातील दुधाचे पाण्याशी असलेले गुणोत्तर 7:8 होते, तर नवीन मिश्रणात एकूण पाण्याचे प्रमाण किती आहे असं आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, आता बघा कसं काढायचं आहे. एक मिश्रणात दूध आणि पाणी आहे, त्यांचं गुणोत्तर काय आहे बघा. दूध हा आहे दूध आणि सर पाणी आहे. काय आहे त्यांचं गुणोत्तर तर हे 7:5 आहे सर. पण आता काय म्हटलंय मिश्रणात 15 लिटर पाणी टाकल्यावरती, हे पाणी टाकल्यावरती नवीन मिश्रण दुधाचे पाण्याशी असलेले गुणोत्तर काय होऊन जातं तर हे 7:8 होऊन जातं. म्हणजे पाणी टाकल्यावरती दुधात काही छेडखानी नाही आणि आपल्याला दिसतंय इथे बघा दुधात इथं काही छेडखानी केली आहे का
तर नाही, फक्त पाणी टाकलं. किती टाकलं? हे 5तून 5 जेवढं टाकलं 15 लिटर टाकलं ना, तर त्याचं 8 झालं आहे. म्हणजे किती वाढलं आहे सर? तर हे सर 3 वाढलं आहे. 3 वाढलं आहे ना. आता आपल्याला विचारलं आहे काय? आता ते बघा. तर नवीन मिश्रणात एकूण पाण्याचे आणि हे नवीन मिश्रणात, आता हे नवीन मिश्रण आहे 15 टाकल्यावरती, म्हणजे हे पाणी 8 आहे. मग आपण सर असं म्हणू शकतो का 3 म्हणजे सर हे 15 आहे, म्हणजे वाढलेलं हे 15 टाकल्यावरतीच हे वाढलं ना. तर 3 म्हणजे 15 आहे सर. आणि आपल्याला विचारलं आहे काय? तर नवीन पाणी, तर नवीन पाणी 8 आहे सर. मग हे सर 8 म्हणजे किती? संपलं. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 3 मित्रांनो भागीला आणा. आणि मित्रांनो फक्त याला कटछाट करा. 3 1 3, 3 5 15, 8 5 सर, तर 8 5 40. 40 लिटर आहे मग नवीन काय? तर पाणी आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहज सॉल्व करू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता काय आहे? आता प्रश्न क्रमांक 8 आहे. काय म्हणते? मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर अनुक्रमे 5:3 आहे. 7 लिटर पाणी घातल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर दुधाचे पाण्याशी असलेले गुणोत्तर किती होते? 1:2 होते. तर मिश्रणात दुधाचे प्रमाण किती आहे? आता आपल्याला दुधाचे प्रमाण आपल्याला विचारले. आता दूध आणि पाणी आहे सर, हे दूध आणि हे सर पाणी आहे. ठीक आहे. काय आहे त्यांचं गुणोत्तर? आहे सर 5:3. आता 7 लिटर पाणी घातल्यानंतर 7 लिटर काय करा पाणी घातल्यानंतर गुणोत्तर होते सर हे, म्हणजे 1:2 1:2 होते. आता सर बघा, आता याच्यामध्ये आपण जर केलं तर याच्यामध्ये काय झालं आहे? याच्यामध्ये कमी झालं आहे. मग कमी झालं तर आपण नवीन गुणोत्तर करू शकतो. बा काय करायचं आहे? 1नी 5ला आणि 3ला गुणायचं आहे. 1नी जर आपण 5ला गुणलं तर किती येईल? 5. 1ने 3ला गुणलं तर हे 3. 5ने 1ला गुणला 5 1 सर, हे सर 5 आणि 5 2 सर, हे सर 10. म्हणजे आता मित्रांनो हे गुणायचं कसं कोणाला? आपल्याला जे जास्त टाकलं आहे ना ते आपल्याला वाढत राहायला पाहिजे. आणि ह्याला जर आपल्याला दूध म्हटलं असतं तर आपण यांनी गुणलं असतं ह्या वरच्याला आणि ह्या 3नी खालच्याला गुणलं असतं. आपल्याला जी गोष्ट कॉन्स्टंट ठेवायची आहे त्या गुणोत्तराने त्या गुणोत्तराला गुणायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता हे 7 लिटर पाणी घातल्यानंतर हे होतं आहे ना, म्हणजे बा वाढ किती झाली आहे? तर सर वाढ 7ची झाली आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय की मिश्रणात दुधाचे प्रमाण किती? आता आपल्याला 7 म्हणजे आपण सर असं म्हणू शकतो हे सर 7 म्हणजे हे 7 आहे वाढलेले, बरोबर. आता आपल्याला काय विचारलं? दूध. तर हे दूध 5 म्हणजे किती? का दूध 5 आहे ना. आता आपल्याला मिश्रणात दुधाच्या दोन्ही ठिकाणी सेमच आहे ना दूध, तर मग 5 आहे. मग इथे गुणाकार टाका आणि हा 7 फक्त भागी आणा. आणि याला मित्रांनो फक्त कटछाट करा. हा 0 कॅन्सल. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे? 5 लिटर असेल दूध. दुधाचं प्रमाण त्याच्यामध्ये किती आहे त्या मिश्रणामध्ये? तर 5 लिटर आहे. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 5 लिटर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता बघा, आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 9 सेकंड लास्ट प्रश्न असेल, याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न थोडा वेगळा आहे मित्रांनो. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष दिलं ना तर सर्व गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होतात. दूध आणि पाण्याच्या मिश्रणाचे आकारमान 40 लिटर आहे. या मिश्रणात 10% पाणी आहे. त्यात किती पाणी मिसळवावे जेणेकरून नवीन मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20% होऊन जाईल? 10% पाणी आहे आणि त्याच्यात काय म्हणतं 20% होईल. ठीक आहे. एकूण 40 लिटर आहे. काय आहे मिश्रणात? दूध आणि पाणी. आता सर हे मी दूध आणि पाणी म्हणतो, हे दूध आणि पाणी. आता मला सांगा दूध आणि पाणी. आता बघा 10% मित्रांनो काय दिलं? 10% पाणी असेल तर 90% काय आहे? तर 90% दूध असेल ना उरलेलं. कारण याच्यामध्ये पूर्ण कंडिशनमध्ये तीच आहे ना. आता जर 10% पाणी असेल तर 90. आता यांचा रेशो जर काढला आपण तर हा 0 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 9 1 होऊन जाईल रेशो. हो सर. मग आता पुढे काय म्हटलं? जेणेकरून नवीन किती पाणी मिसळवावे, किती पाणी मिसळवावे जेणेकरून नवीन मिश्रणात पाण्याचे 20% होईल. आता मला सांगा 20% होण्यासाठी आपण याला असं आपण 2 8 म्हणू शकतो. म्हणजे 20% असेल तर हे 8%. म्हणजे आपण असं केलं असतं, हे असं केलं असतं, मग हा 0 कॅन्सल झाला असता ना.
म्हणजे हा जास्तीचा आला असता, बरोबर की आहे. तर हे 80% आहे. हां, आता जेणेकरून नवीन मिश्रणात 20% होईल असं आपल्याला विचारलं आहे. तर काय, तर आपल्या पाण्याची कंडिशन चालू आहे, फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपला रेशो आता दुधाचा सेम करायचा का, दूध कॉन्स्टंट राहायला पाहिजे. तर काय मग 8 नाही आला, 8 नम सर, तर सर 8 नम 72, 8 एक सर, तर सर हे 8. आता 9 या खालच्याला गुणा, नम 8 तर सर हे 72 आणि नम दुनी सर तर 18. एवढं क्लिअर. हे आता दोन्ही नवीन तयार झाले आपल्याकडे. आता दूध 72च झालं आहे. आता फक्त 8 पासून काय वाढलं तर सर +10 वाढले. 8 पासून 18 झालं आहे ना, तर 10 वाढलं आहे, फक्त हेच 10. आता एकूण किती आहे सर, तर एकूण सर 40 लिटर आहे. बघा हे 40 भागीला काय करणार, तर भागीला 72 आणि 8, 72 आणि 8 किती होतात, तर सर 80 होतात. हे 80 करायचे, गुणीला काय करणार, जो फरक आला आहे तो गुणीला करणार, हा 10. फक्त मित्रांनो याला कटछाट करायचा. आता हा 0 हा 0 कॅन्सल, 8 पंच 40 म्हणजे किती असेल मग 5 लिटर असेल. काय विचारलं आपल्याला, तर नवीन मिश्रणात ते पाणी 5 लिटर आपल्याला मिसळवावं लागेल, म्हणजे नवीन त्याच्यात 20% पाणी होऊन जाईल मग 10% पासून. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजत असेल, मी जे शिकवतो आहे तुम्हाला समजत असेल आणि तुमच्या लक्षात येत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या सपोर्टशिवाय मित्रांनो काही होऊ शकत नाही. तुमचं जेवढं सपोर्ट असेल तेवढं मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवणार. ठीक आहे. चल आता बघा काय आहे, 300 ग्राम साखरेच्या द्रावणात 40% साखर असते, त्यात आणखी किती साखर घालावी जेणेकरून ते या द्रावणाचे 50% होईल. आता मला सांगा, साखर आहे, हे सर साखर, हे साखर आणि काय आहे सर, तर सर पाणी आहे. आता हे द्रावण साखरेच्या द्रावणात म्हणजे आपण निंबू पाणी घेतो ना, त्याच्यात साखर आणि पाणी हे 2 आहे. ठीक आहे. आता साखर आणि पाणी 40% काय आहे सर, तर साखर आहे. मग सर हे 40% साखर आहे, तर 60% काय असेल, 60% सर पाणी असेल. एवढं बरोबर. आता बघा हा कॅन्सल करा, म्हणजे हा सर 2 आणि हा सर 3, अजून याला हे छोटं म्हणजे हा आला यांचा रेशो. आता मला सांगा, जेणेकरून बघा आणखी किती साखर घालावी जेणेकरून या द्रावणात 50% साखर होईल. आता मला सांगा 50% साखर, तर हा 50% म्हणजे 1-1 होऊन जाईल दोघांचं, 50-50 असेल तर, म्हणजे हे असं असेल ना 50 आणि हे 50, मग 50-1 आणि 50-1 म्हणून 1-1 लिहून टाकलं. हां आता झालं आहे. आता मला सांगा की याच्यात आता आपल्याला काय करायचं आहे, हे फक्त आपल्याला साखर टाकली ना पण याच्यात सर हे पण कमी, हे तर कमी दाखवत आहे, कमी झालेलं दिसतोय ना आपल्याला, 2 पासून 1 झालं आहे, असं होणार नाही. आता बा 1ने काय करा, आता आपल्याला काय हा पाणी कॉन्स्टंट ठेवायचं आहे, पाण्यामध्ये काही हालचाल करायची आहे का, तर नाही. मग या संख्येने वरच्याला गुणा, किती असेल, 1ने 3 ला गुणलं तर 3, 1ने 2 ला गुणलं तर 2च, मग 3-1 सर 3 आणि 3-1 हे 3. चल म्हणजे आता पाणी कॉन्स्टंट राहिलं आहे, वाढलं आहे काय, तर साखर वाढलं आहे ना, तर कितीने वाढलं आहे सर, तर 1ने वाढलं आहे. आता 1ने वाढलं आहे ना, म्हणजे आपल्याला साखर काढायचं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला जे काढायचं आहे ते ठेवायचं आणि त्या संख्येने गुणायचं, म्हणजे कॉन्स्टंट ठेवायची ती संख्या. आता बस साखर किती आहे सर, तर 300 ग्राम आहे. सर हे 300 ग्राम, आता हे 2 आणि हे 3 किती होतात, 5, कारण साखर पूर्ण एकूण आहे ना 300, मग हे 5 भागीला करा आणि यांचा फरक किती निघाला, तर फरक सर 1चा आहे. चला याला फक्त सॉल्व करा. आता 5-1 5, 5-6 सर तर 30, हा 0 उरला ना, हा 0 इथे, म्हणजे काय असेल 60 ग्राम असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करायचं होतं. ग्रुप डी 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे. तर असे मित्रांनो आपण 10 प्रश्न बघितले, असे हे 10 प्रश्न होते. ठीक आहे. चला इथेच आपण थांबूया. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर